नाश्त्याला बनवायचं चाललेलं आहे तर बघू शकता, इडली बनवायचं आणि मेंदू वडे बनवायचं चाललेलं आहे. तर हे रेडीमेड पीठ आणलेलं आहे मी. तर हे इडलीचं पीठ आणि हा मेंदी वड्याचं पीठ आणि हे 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. मिक्सरमध्ये ह्याला बारीक करून घेतले मी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता ह्या मेंदी वड्याच्या ह्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा जिरा, चवीपुरतं मीठ. आता याला मिक्स करून घेते छान असं. करून झालेलं आहे आणि आता हे इडलीच्या पिठामध्ये ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते. आता ह्याला पण छान मिक्स करून घेते असं. भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. असं हे घट्टच ठेवायचं आहे, याच्यात पाणी नाही घातलेलं मी. तर इडलीच्या भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. तर गरम झालेलं आहे पाणी. तर आता हे ठेवून झालेलं आहे. आता हे पण ठेवते मी. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. आता 10 ते 15 मिनिटं लागतील आता होण्यासाठी. आणि इकडे सांबर होतंय. पॅन ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. आणि आता हे मेंदी वड्याचं तर बघू शकता, इथं मी पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हात असा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे हे हाताला आपल्या चिटकणार नाहीये. छान असा याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि असं याला ह्या हाताने छेद करून घ्यायचं आहे बघा, हे असं. आणि गॅस स्लो करायचा आहे. तर सर्व मेंदी वडे हे बघा, हे असेच बनवून घेते मी. याला पलटी करून घेते आणि ह्याला स्लो गॅसवरतीच करायचं, कारण का हे मध्ये कच्चं राहतं त्याच्यामुळं. मेंदी वडे बनवून तयार आहे. सोनेरी कलर मस्त आलेला आहे. तर मी आता हे काढून घेते. मिनिटं झालेले आहेत. मी झाकण उघडून घेते. आता हे कसं झालंय बघायचं. हे बघा बनवून तयार आहे. तर मी आता इथं गॅस बंद करून घेते. मी आता हे चमच्याने हे बघा हे असं काढून घेते. सर्व असेच काढते मी. एक एक आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. असं गरम नाही काढू शकत, कारण का खाली चिटकतात. आता हे सर्व आपलं बनवून तयार आहे. मेंदू वडे बनवून तयार आहे, इडली बनवून तयार आहे, सांबार तयार आहे, चटणी तयार आहे. तर आता हे मेंदू वडे बघा एकदम क्रंची क्रिस्पी झालेला आहे. मी तोडून दाखवते. एकदम भारी झालेला आहे. आणि इडली पण एकदम मऊ लुसलुशीमध्ये झालेला आहे, हे बघू शकता. आणि एक घास मी खाऊन पण दाखवते. हे बघा एकदम भारी झालेलं आहे. तर असं तुम्ही पण बनवून खावा. कसं वाटलं कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.